सर म्हणजे फक्त गुरु नाही आहेत. ते खूप खूप म्हणजे खूप छान व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा गुरु, त्यांच्यासारखा एक व्यक्ती प्रत्येक उद्योग करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे खंबीर असावा, असं मला कायम वाटतं. तेव्हा मी महाराष्ट्र जॉइन करण्यापूर्वी माझं एकच चालू होतं, की पूर्ण इंडियामध्ये माझा प्रोडक्ट सेल करायचा. सरांकडून सर्वप्रथम तर मला इंटरनॅशनली कसं उभं राहायचं आहे, तिकडनं बायर्स कसे शोधायचे आहेत, ते समजलं. एक क्षण असा आलेला होता, की मला काहीच सुचत नव्हतं, की काय करायचं? आता पुढे काय? ह्याच्या पुढे काय? आपण एक लेव्हल तर गाठली आहे, पण त्याच्या पुढे काही सुचत नव्हतं. त्यावेळी आम्ही सरांशी भेटलो. सरांनी आम्हाला टाईम दिला त्यांचा आणि त्यांनी थोड्या वेळामध्ये पण खूप सुंदररीत्या आम्हाला समजावलं, की तुम्ही पुढे काय केलं पाहिजे? तुम्ही कसा टाईम दिला पाहिजे? तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी टाईम दिला पाहिजे? फक्त आउट ऑफ इंडियाचा विचार न करता तुम्ही इंडियामध्ये सुद्धा कशी खूप मोठी प्रोग्रेस करू शकता. इंटरनॅशनली तर खूप सुंदर चालू आहे, पण इंडियामध्ये राहून सुद्धा तुम्ही कसं प्रगती करू शकता. हे सरांनी खूप छान आम्हाला गाईडन्स केलं. त्यामुळे जे काही खचलेलो होतो, ते आम्ही खूप छानरित्या आम्ही पुन्हा उभे राहिलो. हा प्रोग्राम जॉइन नसता केला तर कदाचित मी फक्त इंडिया, महाराष्ट्र एवढ्यापुरतीच लिमिटेड राहिली असती. पण सरांमुळे आम्ही आज इंटरनॅशनली सुद्धा खूप छान होलसेलिंग करतोय. माझं प्रोडक्ट आम्ही इंटरनॅशनली सुद्धा पाठवतोय आणि अगदी सोप्या पद्धतीने पाठवतोय. सर म्हणजे फक्त गुरु नाही आहेत. ते खूप खूप म्हणजे खूप छान व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा गुरु, त्यांच्यासारखा एक व्यक्ती प्रत्येक उद्योग करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे खंबीर असावा, असं मला कायम वाटतं. तर मी महाराष्ट्र जॉइन करण्यापूर्वी माझं एकच चालू होतं, की पूर्ण इंडियामध्ये माझं प्रोडक्ट सेल करायचा आणि ते चालूही होतं. पण एक मनाशी जिद्द होती, की फक्त इंडियामध्ये नाही तर पूर्ण देशांमध्ये म्हणजे बाहेर इंटरनॅशनली सुद्धा आपला प्रोडक्ट जायला पाहिजे आणि आपली ओळख झाली पाहिजे. त्यासाठी मग मी सरांच्या कनेक्टमध्ये आली. सरांकडून सर्वप्रथम तर मला इंटरनॅशनली कसं उभं राहायचं आहे, तिकडनं बायर्स कसे शोधायचे आहेत, ते समजलं. आणि एवढंच नाही तर इंडियामध्ये राहून सुद्धा खूप स्कोप आहे आणि तो कसा अचीव करायचा आहे हे सरांकडून कळलं. आणि जिथे कुठे मी अडकली तिथे सरांनी अक्षरशः हात धरून मला मार्ग दाखवले.